दोस्तों, मैं हूं नसीर तगाले और आप देख रहे हैं आज की न्यूज़। आज की न्यूज़ में आपका स्वागत है। दोस्तों, हिंगोली के दबंग वो पहाड़ी आवाज़ के जादूगर और लोगों की आवाज़ को विधानसभा में, लोकसभा में पहुंचाने वाले हमारे हेमंत भाऊ पाटिल है और किसानों की आवाज़ को वहां तक पहुंचाने वाले, किसानों की जो भी परेशानी है वो परेशानियों को दूर करने वाले, आम आदमी हो या ख़ास आदमी हो, और सबकी आवाज़ को वहाँ तक पहुँचाने वाले हमारे हेमंत भाऊ पाटिल है। ये किन्नौर के दौरे पे आए हैं। इनसे बात करते हैं कि यहाँ पर जो विकास के काम हुए हैं, बहुत सारे जो भी आपके कुछ लोग हैं विरोधी पक्ष के, वो बोल रहे हैं कि विकास अभी तक नहीं हुआ। तो क्या लगता है कि आपको कितना विकास हुआ हिंगोली लोकसभा में, इसके बारे में बताइए आप। खरं म्हणजे हिंगोली लोकसभेचं भौगोलिक क्षेत्र हे फार मोठं आहे। जवळपास 370 किलोमीटर पसरलेला हा मतदारसंघ आहे। आज किनवट भागामध्ये किनवटकरांची गेल्या 25-30 वर्षापासूनची मागणी होती की किनवटला पाण्याचा बंधारा असला पाहिजे। नेहमी उन्हाळ्यामध्ये अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष या भागामध्ये असतं। या अनुषंगाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वर्षी बैठका घेतल्या आणि पेनगंगेवरच्या 7 बंधाऱ्यांना मंजुरी दिलेली आहे। या 7 बंधाऱ्यांमध्ये पेनगंगेवरचा किनवट इथला बंधारा, मारेगाव इथला बंधारा, त्याचबरोबर उनकेश्वर आणि एक जो बंधारा आहे तो आपल्या वन जमिनीमुळे थोडासा अडलेला आहे, पण काही दिवसांमध्ये त्याला सुद्धा परवानगी मिळणार आहे। हा अतिशय महत्त्वाचा सिंचनाचा विषय या भागातला होऊ घातलेला आहे। त्याचबरोबर सहकारी तत्वावरची एक सूतगिरणी त्याची मान्यता काही दिवसांमध्ये मिळणार आहे। MIDC किनवट इथेही सूतगिरणी साठी मंजुरीच्या प्रक्रिया चालू आहेत, परंतु त्याला थोडासा वेळ आहे। ज्यावेळेस त्याला मंजुरी मिळेल तेव्हा त्या संदर्भामध्ये मी सांगेन। दुसरा महत्त्वाचा विषय की माहूर हे अर्वाचीन देवस्थान आहे। या देवस्थानाला आजपर्यंत शासनाने निधी दिला नाही असं नाही, निधी दिलेला आहे, परंतु त्याचं प्राधिकरण आजपर्यंत झालेलं नव्हतं। प्राधिकरण झाल्यामुळे उनकेश्वर असेल, मातृतीर्थ असेल, ही आजूबाजूची नामांकित जी देवस्थानं आहेत, तर या देवस्थानांना एक प्राधिकरणामध्ये समाविष्ट केल्या जाईल। आपल्याला माहित आहे की उनकेश्वरला गरम पाण्याचे झरे आहेत। या अनुषंगाने केंद्रीय खनिकर्म मंत्री माननीय प्रल्हाद जोशी यांच्याकडे मी विनंती केलेली आहे की या भागामध्ये जर आपण एक्सप्लोरेशन जर केलं, थोडी पाहणी केली तर निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये सल्फरचे साठे इथे सापडले जाणार आहेत। या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया चालू आहे आणि जर सल्फरचे साठे जर या भागामध्ये सापडले तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्रिया उद्योग आपल्या भागामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। माझ्या या 4.5-5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन या विषयावरती मी काम केलेलं आहे। हिंगोली इथं हळद संशोधन केंद्र आणलेलं आहे। आपल्याला माहित आहे की आपल्या किनवट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मका पिकतो। हा मका 700 ते 800 रुपये दराने शेतकरी विकत होते, परंतु महाराष्ट्रातलं एकमेव मका खरेदी केंद्र आपण किनवट भागात चालू केलेलं आहे, इस्लापूर भागात चालू केलेलं आहे आणि 700-800 रुपये जाणारा मका आज 2200 रुपये क्विंटलने जातोय। तर पर क्विंटल शेतकऱ्यांना जवळपास 1500 रुपये भाव आपण शासनाकडून हमी भाव जास्त मिळवून दिलेला आहे। तर ह्या महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत ह्या आपण या किनवट माहूर तालुक्यासाठी केलेल्या आहेत। सर, यहाँ पर रेल की बहुत समस्या है, क्योंकि यहाँ पर इंटरसिटी जो राइट टाइम पे आती नहीं है, और जो वो दूसरी जो गाड़ी है वो गाड़ी को स्पॉन्डिलिस्ट बहुत होती है लोगों को, तो उसके बारे में क्या कहना चाहते हैं। रेल्वेचा महत्त्वाचा विषय आहे। आपल्याला माहिती आहे की जी नंदीग्राम कोरोनापासून बंद पडलेली होती, नांदेडपर्यंत येत होते, ती नंदीग्राम आता आपल्याला नवीन कनेक्टिव्हिटी झाली आहे। साधारणतः बल्लारशाह चंद्रपूरपर्यंत जी की नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी नव्हती, ती गाडी तिथपर्यंत एक्सपांड करण्यात आपण यशस्वी झालेलो आहे। आणि किनवटचं जे काही भारतामध्ये काही पंचतारांकित रेल्वे स्टेशन होणार आहेत त्याच्यामध्ये किनवटचा पण समावेश झालेला आहे। हे अतिशय महत्त्वाचा रेल्वेचा विषय आहे आणि आपण ज्या काही रेल्वेच्या समस्या सांगितलेल्या आहेत, लवकरच आदिलाबाद पीट लाईनची काम झालेलं आहे आणि ही पीट लाईनचं काम झाल्यानंतर ज्या काही रेल्वे नांदेडपर्यंत येत होत्या त्या इथपर्यंत एक्सपांड करता येईल आणि निश्चित किनवट हा जिल्हा झाला पाहिजे
ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा माझा चालू आहे। सर, आने वाले जो लोकसभा है इसमें आपकी क्या तैयारी है? या लोकसभेमध्ये जे काही कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये मी ओढून आणलेले आहेत, या आपण बघताय की 5 वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये रस्त्यांची काय अवस्था होती। आज किनवटवरून माहूरला जाणारा रस्ता असू द्या किंवा सारखणीपासून माहूरला जाणारा रस्ता असू द्या, आज किनवटपासून हिमायतनगरला जाणारा रस्ता असू द्या, दुर्दैवानं कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये काही केसेसमुळे आतमध्ये गेला, परंतु तोही रस्ता आता पूर्णत्वाच्या दिशेने चालू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे। आज रेणुका मातेसाठी 50 कोटी रुपये खर्च करून आपण तिथं लिफ्टची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर 4ही किल्ले, आपला किल्ला दत्तशिखर, रेणुकागड, रेणुका मातागड, अनुसया माता आणि किल्ला असं पूर्ण केबल कारनं जोडण्यात येणार आहे आणि या माध्यमातून निश्चित पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतील आणि पर्यटक वाढल्यामुळे या भागातलं अर्थकारण वाढेल। यासाठी सुद्धा DPRला मंजुरी दिलेली आहे, महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिली आहे आणि लवकरच केंद्र शासनाकडनं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाईल। जो कुछ लोग हैं जो कि आपके विरोधी है और उन बोल रहे हैं कि ये जो है हिंदू मुस्लिम किया जा रहा है, इसके तहत ये जीत हासिल करेंगे, तो क्या लगता है आपको? यहाँ पर तो बहुत सारे मुस्लिम लोग आपको वोट दिए हैं, नांदेड़ में भी दिए हैं, आप बहुत सारे मुस्लिम लोगों से मिलते जुलते हैं और मुस्लिम लोग भी आपको चाहते हैं, तो इसके बारे में क्या कहना है? बघा, माझ्या राजकारणाच्या केंद्रबिंदू किंवा समाजकारणाचा केंद्रबिंदू माणूस आहे आणि माणूस, माणसाचे दुःख, त्याच्या अडचणी हे नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि या माध्यमातून आपण बघितलं की या मतदारसंघातल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी अर्बनच्या माध्यमातून जवळपास 13 शाखा आपल्या इकडे कार्यरत आहे। या माध्यमातून पूर्ण 2000 मुलांना कामाला मिळालेलं आहे। आपण बघितलं की पोफाळीसारखा साखर कारखाना जो कैलासवासी वसंतराव नाईकांनी उभा केला, गेल्या 8 वर्षापासून बंद होता। आज तिथं 600 ते 700 मुलं काम करतात। अनेक ट्रॅक्टरचे वाहतूकदार असतील, अनेक 26,000 सभासद, सर्व समाजाचे शेतकरी। तर अशा माध्यमातून विकासाच्या कामातून कामाला हाताला काम मिळेल अशा पद्धतीनं काम आपण उभं करत आहोत। मला वाटतं विरोधकांनी त्यांनी काय काय कामं उभे केले हे त्यांनी पहिले सांगावं आणि नंतर विरोध करावा। नुसतं व्यक्ती म्हणून विरोध किंवा माझी इच्छा मला लोकसभेला उभं टाकायचं म्हणून विरोध करण्याला काही अर्थ नाही। प्रत्येकानं आपण काय काय काम केलं हे सांगावं। सर, आखिर में जो मराठा आरक्षण है इसके बारे में क्या कहना चाहते हैं, जैसे आपने मराठा समाज के लोगों से? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये माझी सर्व समाजाला विनंती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक दिवसाचं खास अधिवेशन बोलून याच्यामध्ये 10% आपल्याला दिलेलं आहे। या माध्यमातून निश्चित असे टिकणारं असं आरक्षण आहे, कारण आजपर्यंत इम्पेरिकल डेटा घरोघरी जाऊन कुणी जमा केला नव्हता, अशा पद्धतीचा डेटा महाराष्ट्र शासनाने जमा केलेला आहे आणि यामुळे निश्चितच आरक्षण हे टिकणारं आरक्षण आहे। आपण थोडं संयमानं घ्यावं। माननीय जरांगे पाटलांनाही माझी विनंती आहे की आपण एक लोकसभा निवडणुकीचा काळ आहे, या पद्धतीनं थोडंसं संयमानं घेतलं तर निश्चित आपल्यालाही मदत होईल, समाजालाही मदत होईल आणि आपल्याला माहिती आहे की या प्रश्नावरती माझा राजीनामा मी थेट लोकसभा अध्यक्षांकडे दिलेला होता। या प्रश्नावरती मी दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेलो होतो। ती दखल, महाराष्ट्रातल्या आंदोलनाची दखल दिल्लीमध्ये करण्याचं काम जे माझ्या माध्यमातून केलेलं आहे, वारंवार लोकसभेतही हा प्रश्न मांडलेला आहे, रस्त्यावरही मांडलेला आहे, तेव्हा हे आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे। सर, अभी 10 तारीख को हिंगोली में शासन अपनी दारी, इसके बारे में आप क्या जनता से आह्वान करना चाहते? हिंगोली जिल्ह्यातील 5 लाख लाभार्थ्यांना या माध्यमातून वेगवेगळे लाभ देणार आहेत आणि किमान 50,000 लोकांची सभा त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहे। तेव्हा आपल्याला माहिती आहे की नांदेडलाही हा कार्यक्रम झाला, याच्यातनं हजारो लोकांना आजपर्यंत जे काही प्रमाणपत्र मिळत नव्हते, राशन कार्ड असतील, पगार असेल, शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत याच्यापासून लोक वंचित होते,
अशा लोकांना लाभ देण्याचं काम शासन आपल्या दारी या उपक्रमातनं होतंय। येत्या 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत। मोठ्या संख्येने ज्यांना हिंगोली जिल्ह्यामध्ये काही अडचणी आहेत, शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशांनी संपर्क साधावा। निश्चित त्यांना लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। सर 11 तारीख से पवित्र रमज़ान चालू हो रहे हैं मुस्लिम बांधवों का, तो उसके बारे में आप सभी मुस्लिम बांधवों से क्या आह्वान करना? आपण याच्यापूर्वी मला प्रश्न विचारला की हिंदू मुस्लिम राजकारणाचं आपल्याला माहिती आहे की मी विधानसभेला उभा असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाने जिथं एकही हिंदू वस्तू नाही अशा ठिकाणी 7,000 ते 8,000 मतदान मला झालेलं आहे। त्यामुळं मी काही जातीभेद किंवा जातीची तोडफोड करून राजकारण करणारा माणूस पूर्वी नव्हतो, आत्ताही नव्हतो। लोकसभेच्या वेळेसही मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांनी मला मतदान केलेलं आहे। हा रमजान महिना हा महत्त्वाचा महिना आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा महिना आल्यामुळं खरं म्हणजे एक शारीरिक कस आमच्या मुस्लिम बांधवांचा लागणार आहे। या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। अल्लाह भगवान जे आहेत ते त्यांच्या मनातले जे काही इच्छा असतील, आकांक्षा असतील ते पूर्ण करण्याची ताकद देव, हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो। आखिर में अपने जो जनता है हिंगोली मतदार संघ में, तो उनसे क्या आह्वान करना चाहते हैं आपके माध्यम से, जो आने वाला अभी लोकसभा है उसके बारे में? माझी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना विनंती आहे की जी कामं माझ्या माध्यमातून सिंचन विषय असेल, हळद संशोधन केंद्र असेल, पोफाळी इथला बंद पडलेला सहकारी साखर कारखाना असेल, किनवटमधलं मका खरेदी केंद्र असेल, असं प्रत्येक तालुक्यामध्ये सांगण्यासारखं काहीतरी काम माझ्या माध्यमातून झालेलं आहे। तेव्हा कामासाठी, विकासासाठी आपण निश्चित मला निवडावं ही आपल्याला विनंती आहे। केवळ माझी इच्छा आहे आणि मला उभं राहायचं आणि मला खासदार व्हायचं म्हणून समोरच्यावर टीका करणं हे योग्य नाही। आपण आपल्या कामाच्या माध्यमातून मतदान मागावं अशी पहिलेपासून माझी धारणा आहे। म्हणून मला वाटतं की काही कामं पूर्ण व्हायची आहेत, काही कामं पूर्ण झालेली आहेत, काहीच्या वर्क ऑर्डर झालेले आहेत। पेनगंगेवरचे बॅरेजेस असतील, पूर्णा नदीवरचे बॅरेजेस असतील, येलदरी सिद्धेश्वरच्या माध्यमातून कयाधूला जोडणारा लिंक कालवा असेल, हे सर्व कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहेत। तेव्हा या लोकसभेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पुनश्च एकदा ज्या पद्धतीने आशीर्वाद आपण मागच्या वेळेस दिला होता तसाच आशीर्वाद याही वेळेस द्यावा असं नम्र कळकळीचं आवाहन करतो। थैंक यू। ये थे हमारे हेमंत पाटिल, इन्होंने बहुत अच्छी बात की। देखते रहिए आज की न्यूज़।